भारताचे सागरी किनारे आणि महासागरी बेटे यांना प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने मोठं महत्त्व आहे. आज आपण भारतातील महासागर व सरोवरे यांच्याबाबत अधिक माहिती मिळवू. भारताला 7,517 किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ सागर किनारा लाभला आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्राला सागर सानिध्य असणं महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने भारताला उपलब्ध असलेला सागरी किनारा आणि महासागरही जैविक आणि अजैविक संसाधनं पुरवतो. ती म्हणजे मासे, शंख, शिंपले, मीठ, खनिज, तेल, नैसर्गिक वायू इत्यादी. महासागरी सीमा असलेल्या राष्ट्रांच्या किनाऱ्यापासून 22.2 किलोमीटर किंवा 12 सागरी नॉटिकल मैल, 1 नॉटिकल मैल बरोबर 1.85 किलोमीटर. या क्षेत्रास राज्यस्तरीय जल म्हणतात. तसंच प्रत्येक राष्ट्राला आपल्या किनाऱ्यापासून 370 किलोमीटर किंवा 200 सागरी मैल एवढ्या अंतरापर्यंतच्या महासागरी संसाधनावर विशेष आर्थिक हक्क असतो. हिंद महासागर. हिंद महासागर हा भारतीय उपखंडाची दक्षिण सीमा आहे. महासागराचा दक्षिणेस अंटार्क्टिका खंडापर्यंत विस्तार आहे. या महासागराचा भारतीय हवामानावर प्रभाव आहे. भारतीय उपखंडातील मान्सून पर्जन्य याच महासागरापासून उपलब्ध झालेल्या बाष्पामुळे पडतो. हिंद महासागरातील घटकांची लक्षणं भूखंड मंच. भूखंड मंचाचा भाग 20 मीटर ते 200 मीटर खोलीपर्यंत असतो. भूखंड मंचाचा भाग आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. खुल्या समुद्रातील मत्स्य व्यवसाय या भागात चालतो. खनिज संसाधनांच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो. खंडांत उतार. साधारणतः 200 मीटर ते 2000 मीटर खोलीपर्यंतचा भाग तीव्र उताराचा असतो. यास खंडांत उतार असं म्हणतात. गर्ता. हिंद महासागरात सर्वात खोल भाग इंडोनेशियातील जावा बेटाच्या दक्षिणेस जावा गर्ता आहे. या गर्ताची खोली 7450 मीटर आहे. अरबी समुद्र. भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील हिंद महासागराचा भाग म्हणजे अरबी समुद्र होय. या समुद्राची उत्तर सीमा सौदी अरेबियाच्या दक्षिण किनाऱ्यापासून पाकिस्तानच्या मकरन किनाऱ्यापर्यंत आहे. पूर्वेस भारतीय द्वीपकल्प तर पश्चिमेस आफ्रिका खंडाचा ईशान्य किनारा आहे. तांबडा समुद्र आणि पर्शियाचे आखात हे अरबी समुद्राचेच भाग आहेत. या समुद्रतळावर उत्तर दक्षिण दिशेने पर्वतश्रेणी आहेत. यास लक्षद्वीप छागोस पठार असं म्हणतात. छागोस हा स्वतंत्र द्वीपसमूह आहे. दिएगो गर्शिया हे एक बेट आहे. हे बेट हिंद महासागराच्या मध्यावर आहे. येथून सागरी मार्गावर नियंत्रण ठेवता येतं. हे बेट युनायटेड किंगडम या देशाच्या अधिपत्याखाली आहे. अरबी समुद्र तळावरील विस्तीर्ण प्रदेशावर सिंधू नदीने वाहून आणलेला गाळ पसरला आहे. अरबी समुद्राची जलक्षारता. अरबी समुद्रातील जलक्षारता निरनिराळ्या प्रकारची आहे. जलक्षारता उत्तरेकडे अधिक आहे, म्हणजेच 36% आहे, आणि दक्षिणेकडे कमी, म्हणजेच 32% आहे. याचं कारण म्हणजे विषुववृत्तीय भागात पर्जन्य प्रमाण जास्त असल्यामुळे क्षारता कमी आहे. उत्तरेकडील क्षारता म्हणजेच तांबडा समुद्र आणि पर्शियन आखातात जास्त क्षारता आहे, कारण येथील समुद्राचा बराचसा भाग भूमीने वेढलेला आहे. तसंच यांना गोड्या पाण्याचा पुरवठा कमी होतो. कर्कवृत्ताच्या आसपास
तापमान जास्त असतं. बंगालचा उपसागर. भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे म्यानमारच्या किनाऱ्यापर्यंत आणि उत्तरेकडे बांगलादेशाच्या किनाऱ्यापासून दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत असलेला समुद्र बंगालचा उपसागर म्हणून ओळखला जातो. गंगा नदीच्या गाळाची विस्तीर्ण मैदाने आणि जलमग्न पर्वतरांगा ही बंगालच्या उपसागरातील महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या जलमग्न पर्वतरांगांच्या पूर्वेकडे आणि उत्तरी भागात अंदमान आणि निकोबार बेटं आहेत. ही बेटं म्यानमार देश यांच्या दरम्यानच्या समुद्रास अंदमान समुद्र असं म्हणतात. बंगालच्या उपसागराच्या क्षारतेचं वितरण अरबी समुद्रापेक्षा वेगळं आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्याजवळ क्षारता 30% इतकी आहे, कारण गंगा, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्या गोड्या पाण्याचा पुरवठा करतात. दक्षिणेकडे विषुववृत्ताजवळ क्षारतेचे प्रमाण 34% आहे. महासागरासंबंधीचे अध्ययन आणि संशोधन राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था पणजी यांच्यामार्फत केलं जातं. सरोवरे. भूमीने पूर्णपणे वेढलेला असा भूपृष्ठावरील खोलगट भागातील जलाशय म्हणजे सरोवर होय. सरोवरांची निर्मिती भूअंतर्गत आणि भूबाह्य प्रक्रियेमुळे होते. भारतीय भूक्षेत्र खूप विस्तीर्ण असलं तरी भारतात मोठी सरोवरं फारशी नाहीत. भारतातील प्रमुख सरोवरे. भूअंतर्गत प्रक्रियांमुळे निर्माण झालेल्या सरोवरांमध्ये काश्मीर खोऱ्यातील दाल आणि वुलर या सरोवरांचा उल्लेख करता येईल. वुलर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. राजस्थानातील सांभर सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. उल्कापातामुळे भूभागावर प्रचंड आघात होऊन मोठा खोलगट भाग तयार होतो. त्यात पाणी सरोवरांची निर्मिती होते. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे त्याचं उदाहरण होय. पर्वतमय प्रदेशात वारंवार